सांग जावडेकर म्हज्या बरोबर आसा गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस जनार्दन बाब भंडारी आणि आयच्या या पत्रकार परिषदेचो विषय जावन आसा कॅनॅबिस कल्टिवेशनाचे प्रमोशन। गोंय प्रदेश काँग्रेस समिती पहिल्या दिसाकसून ज्या दिसा हे सरकार या राज्यान चालू जाला चालीक लागला आम्ही सांगत आयल्या की हे सरकार जे आसा ते ड्रग्साचे प्रमोशन करता आणि ड्रग्स माफिया ड्रग्साचे एजंट आणि ड्रग्साचे जे प्रोमोटर आसा तेका प्रोटेक्ट करता हे आम्ही परत परत सांगितले। आणि आयज आम्ही पळयता की भारतीय जनता पार्टीच्या या सरकारान एक नवी संकल्पना घेऊन येयल्ली आसा। हो काळ असो आसा की कोरोना व्हायरसाक लागून गोंयचे लोक त्रस्त आसा। गोंयच्या लोकांच्या मुखार अनेक प्रश्न आसात। लोकांक सारखे ट्रीटमेंट मेळना, लोकांक सारखी सेवा मेळना, लोकांची सारखी काळजी घेतली वचना, लोकांचे काम धंदो सगळे ठप्प पडला, बंद झाला, लोकांची येणावळ बंद झाल्या, लोकांचा रोजगार गेला। हे सगळे प्रश्न सुटावे करचे सोडून हे सरकार एक नवी येवजण घेऊन येयल्या आणि येवजण गोंय काबार करपाची, येवजण आमच्या तरणाट्यांक काबार करपाची, त्या तरणाट्यांचो आणि त्यांच्या घराब्याचो भविष्य त्यांचे काबार करपाची येवजण घेऊन येयल्ली आसा। तुमका जर कल्टिवेशन करपाचे आसा जर कल्टिवेशन करात रोजगाराचे। आयज आमच्या तरणाट्यांक जे उच्च शिक्षित आसात त्यांना आयज रोजगार ना, त्यांना काम ना। सो एम्प्लॉयमेंट जनरेट करपाचे कल्टिवेशन करात। हे नाकासलेले दरिडीर तुम्ही घेऊन गोंयांत तुम्ही कित्याक येवंक सोदतात आणि ही संकल्पना कोणाची, याचो उगम खंय जालो, याचो स्रोत कोण, याचो प्रोमोटर कोण, याचो एजंट कोण, हे खंयच्यान सुरू जाले। मुख्यमंत्री म्हणटा की फायल मूव जाली म्हणून ते फायनल जायना, पण फायल मूव जाली खंयसून, त्या फायलीचो मुवमेंट जालो कित्याक, कोण त्याचो प्रोमोटर, खंयसून त्याचो उगम जालो, खंयसून त्याची सुरुवात जाली, हेचेर क्लॅरिटी मुख्यमंत्र्यान दिवप हे अत्यंत गरजेचे आसा। फक्त असे म्हणप की फायल मूव जाली म्हणून तो फायनल जाणार, बाबा तुझ्या सरकारातले मंत्री तेका सपोर्ट करता, तुझ्या सरकारान ही फायल मूव जाता, या खात्यांतून दुसऱ्या खात्यान मूव जाता, म्हणजेच खंय तरी तुम्ही हे सुरू केला आणि सुरू करपाक कोण तरी धनी आसा, एक धनाढ्य व्यक्ती असूंक शकता याच्या फाटी। आम्ही सदांच सांगला की हे सरकार जे आसा ते क्रोनी कॅपिटलिस्टांचे, कोण तरी क्रोनी कॅपिटलिस्ट याच्या फाटल्यान आसतलो, नाजाल्यार असली शेती, हे शेतीक प्रोत्साहन दिवपाक, हे कल्टिवेशन करपाचे धाडस कोणाक जावचे ना। सो हो कोण मनीस ज्याच्या तकलेन ही संकल्पना येयल्ली आसा हे आमकां कळपाक जाय, गोंयच्या जनतेक कळपाक जाय। मुख्यमंत्री म्हणटा की आम्ही हाचो निर्णय घेवंक ना, पण तो निर्णय तुम्ही घेवपाचे आसा हे सिद्ध जाता, कित्याक बोवाळ चलता आणि तुम्ही क्लियर सांगिना की ना आम्ही ती शेती करचे ना, हे कल्टिवेशन जावचे ना, व ड्रग्साचो ही शेती हांगा जावची ना, हे क्लियर तुम्ही आयज सांगिना। सो हेचेर क्लॅरिटी येवपाची गरज आसा आणि तीच मागणी करपाक आयज आम्ही हांगा येयल्ले आसा। वो जो ड्रग्साचो ही
शेती करपाचे तुमचे कल्टिवेशन करपाचे हे काम तुम्ही सुरू करपाचे थारायला म्हणटा की जायत्या वेळार हे ड्रग्स जे आसा ते पुलिसांनी धरलेले आसा आणि पुलिशेंतल्यान ते ड्रग्स मागीर गायब जाल्ले आसा. उंदरांनी खाल्ले काय गोरवांनी खाल्ले का कुत्र्यांनी खाल्ले निमता मागीर अनेक दिता की ड्रग्स खूपशा वेळा ड्रग्स धरलेले पुलिसांनी पुलिशेंतसून गायब जाल्ले आसा. आणि ही जर तुम्ही शेती केली या गांजाची कॅनॅबिस ते कितें ते कल्टिवेशन जर केले जाल्यार थंयसर मागीर चोरी जावची ना कितें थंयसरूय चोरी जातली. तुमकां जर शेतीत मुखार व्हरपाक जाय जाल्यार शेतकऱ्यांक मदत करा. म्हणून जर आमी एकंदर गोंयचो कारभार शेती मळाचेर पळयलो जाल्यार कितल्याशाच शेतकऱ्यांची शेतां पाड जाली इबाड जाली काबार जाली. त्या सरकारच्या निष्काळजीपणाक लागून जायत्या वाठारांनी जायत्या गावांनी जायत्या खाजनांनी ही मशिनां योग्य वेळार पावली ना आणि ताका लागून जो शेतकऱ्यांनी कष्ट केल्लो जो घाम गळयल्लो तो थंयसर काबार जालो तेची नाशाडी जाली. जी शेती गोंयांत जाता तिच्या प्रोटेक्शन दिवचे सांडून तुम्ही ह्या ड्रग्साची शेती आमी गोंयांत हाडूंक सोदतात. गोंय आमचे सुसंस्कृत गोंय म्हणून आमी ताका वळखतात. ह्या गोंयांत काजू आंबे पणस चिकू ऊस भात हिची लागवड जाता आणि गोंय हेका वळखता. गोंयाचे जी ओळख आसा ती ओळख ही सगळी जी शेतां आसा भात पीक आसा काजू आसा आंबे पणस चीज बोरां ही पिकावळ गोंयांत येता. तुम्ही ही नवीन पिकावळ कित्याक तरणाट्यांक आमच्या काबार करपाक येयल्यात. तुम्ही आमच्या युवा पिढीक बरबाद करपाक तुम्ही उठलेले आसात. त्यांचे मंत्री आणि काय त्यांचे ऑफिस बेरर सांगता की ही जी कल्टिवेशन आसा ते वैद्यकीय त्याचो लाभ जातलो. खंयच्या दोतोरांनी तुमकां सांगलां? खंयच्या दोतोराची तुम्ही कमिटी केल्ली? खंयच्या दोतोरान तुमकां हे दिल्ले आसा की हे आमच्या गोवा मेडिकल जीएमसीन आमच्या वखदां कमी आसा तेका लागून ही तुम्ही लागवड करा ते आमकां बरें पडटले? तुम्ही लोकांचे इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात अशें सांगून की हेचेर दुयेंसाचेर हेचेर खूब उपाय हेचेर जाता. जायत्या दुयेंसाक ही लागवड बऱ्याक पडटली अशें सांगून तुम्ही गोंयच्या जनतेक फटोवन तुम्ही हे धैर्डिरे ही लागवड हे कॅनॅबिस हो गांजा ह्या ड्रग्साची शेती ही लागवड तुम्ही गोंयांत करूंक सोदतात. आमी तेचो विरोध करता. तुमकां आमी आयज शिटकावणी दिता. जर तुम्ही हो तुमचो प्रस्ताव कायमचो भायर मारलो ना जाल्यार आमी तुमची भरड घेतले जाल्यार आमी तुमची फाट सोडचे ना. आमी तुमकां केन्नाच ही लागवड गोंयांत करूंक दिवचे ना. जे लागवडीक लागून आमचो तरणाटो आमचो युवा आमचो गोंयकार आमचे गोंयचे घराबे काबार जातले असली लागवड असले दुष्ट काम आमी तुमकां करूंक दिवचे ना. आमी तुमची भरड घेतले आनी सामकीच भरड घेतले. आयज राज्यान आमी पळयता या भारतीय जनता पार्टीच्या सरकारा अंतर्गत तुम्ही वेश्या व्यवसायाक प्रोत्साहन दितात. तुम्ही ड्रग्साक प्रोत्साहन दितात. तुम्ही जुगाराक प्रोत्साहन दितात. तुम्ही आमची म्हादय विकतात. तुम्ही जमिनीचे रूपांतरण करतात. तुम्ही आमच्या तरणाट्यांक बेरोजगार दवरतात. ज्या गोष्टींचे प्रोटेक्शन करपाक जाय संरक्षण आणि संवर्धन करपाक जाय त्यो गोष्टी तुम्ही अश्योच रसातळाक पावयल्ल्यो आसा. आणि जे आमचो गठ्ठाण करतले आमच्या युवा आमच्या फुडाराचे जे गठ्ठाण करतले असली हे प्रकार हे प्रस्ताव तुम्ही मुखार हाडटात म्हणजे दिश्टी पडटा की तुम्ही दडपणाक सकयल आसात. कोण तरी क्रोनी कॅपिटलिस्ट मुखार सरलेलो आसा आणि कोण तरी तितून एजंट तयार जाल्लो आसा. कोण तरी तितून प्रोमोटर तयार जाल्लो आसा.
कोण तरी तितून मिडलमॅन तयार जाल्लो आसा आणि देखूनच हो प्रस्ताव फायलीन तयार जाता आणि फायल ती मुवमेंट करपाक लागता. आम्ही मुखेलमंत्र्याकडे मागणी करता की मुखेलमंत्र्यान स्पष्टपणान गोंयकारांक सांगचे की खऱ्यांनीच या कल्टिवेशनाची गोंयांत गरज आसा. मुखेलमंत्र्यान स्पष्टपणान सांगचे की तो हे कल्टिवेशन प्रमोट करतलो, फायनल तो साइन मारतलो एक मुखेलमंत्री जबाबदार म्हणून, काय हे प्रपोजल तो भायर मारतलो. आमची मागणी आसा हो प्रपोजल भायर मारचो, जेणे करून गोंयची संस्कृताय, गोंयचे तरणाटे, गोंयचो फुडार आणि गोंयचे घराबे काबार जातले. आम्ही विचारूंक सोदता ह्या सरकाराक की हो जो प्रस्ताव आसा तो गोवा एक्ट 60 ह्या कार्यक्रमा अंतर्गत येता काय? गोवा एक्ट 60 तुम्ही सांगले वर्षभर आमची कार्यावळ चलतली. गोवा एक्ट 60 ह्या कार्यक्रमा अंतर्गताचो हो एक भाग, हे प्रमोशन एक त्या तुमच्या कार्यावळीचो भाग आसा काय कितें हे स्पष्ट करचे. आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोय ह्या प्रकाराची हो भाग आसा काय हे मुख्यमंत्र्यान जाहीर करचे. या कल्टिवेशनांतल्यान माझ्या सारख्या शेतकऱ्याक कितें फायदो जातलो? हांवूय शेतकार, माझे कडेन किसान कार्ड आसा, माझे कडेन जमीन आसा, आम्ही शेती करता. आमकां आमच्या सारख्या शेतकऱ्यांक जे काबाड कष्ट करता आणि लोकांचे पोट भरता असले आम्ही उत्पन्न काढता, असल्या शेतकऱ्यांक हितूनसून कितें लाभ मेळटलो हे सरकारान जाहीर करचे. तुम्ही जगाक या कल्टिवेशनांतल्यान कितें संदेश दिवंक सोदता? तुम्ही गोंयाक आणि गोंयान येवपी ट्युरिस्टांक कितें संदेश दिवंक सोदता? पयलींच लोक वळखता गोंयांक आता की गोंय म्हणून बुडोवन मरपाचें डेस्टिनेशन, गोंय म्हणून प्रोस्टिट्युशनाचें डेस्टिनेशन, गोंय हे ड्रग्साचें डेस्टिनेशन. आता गोंय तुम्ही कॅनॅबिस कल्टिवेशनाचें डेस्टिनेशन करूंक सोदतात. आता गोंय म्हणून गोंयकारा खातीर तुम्ही मात्तूय जपून दवरचे ना? इतलो तुमकां मोद जालो, इतली घमेंड तुमकां जाली आणि तुम्ही आता कितेंय करतले? लोकांच्या इच्छे विरोध, लोकांचे सुरक्षिततायेचे विरोध, लोकांच्या भविष्या विरुद्ध तुम्ही काम करीत रावतले आणि आम्ही उगी रावतले. आम्ही एक दीस तुमची वाट पळयली. कितें एकंदर मुख्यमंत्री क्लॅरिटी तरी कितें दिता? मुख्यमंत्र्याचे विचार कितें? मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे विचार कितें? हेंचे मंत्र्यांचे विचार ऐकल्या नंतर आमकां आश्चर्य दिसले. हेंचे मंत्री म्हणटा की ते बरें आसा, तितूनसून जर वखद लोकांक मेळटा जाल्यार बरें आहा. सो प्रमोशन दिवपी हे मंत्री, जे सपोर्ट करता हे मंत्री, आमकां दुबाव मारता की हे मंत्री हे तेंचे एजंट जावन आसा, हेंका तेंचे कमिशन आसतले आणि त्याच खातीर हे ह्या प्रकाराक सपोर्ट करता. आम्ही आनी एक प्रश्न मुख्यमंत्र्याक विचारूंक सोदतात की हो प्रपोजल कोणाचो? गोंयकारांनी मागणी केली, गोंयकारांनी कितल्योश्योच मागण्यो केल्या, त्यो मागण्यो अजून गोंयकारांच्यो मान्य जावंक ना. गोंयकारांच्यो कितल्यो मागण्यो आसा, थोड्यो अश्यो मागण्यो आसा की गोंयकार कितें तरी मागता, आमकां दिया, काम दिया, धंदो दिया, रोजगार दिया, बरे इंडस्ट्री हाडात, ट्युरिझम पॉलिसी करात, यूथ पॉलिसी करात, एग्रीकल्चर पॉलिसी करात, स्पोर्ट्स पॉलिसी करात. ही मागणी लोकांची, ती मागणी तुम्ही मात्तूय आयकून घेनात. आनीक लोक मागणी करता ज्या मागण्यांनी म्हणटा आमकां नाका, आमकां डबल ट्रॅकिंग नाका, आमकां कोळसो नाका, आमकां भ्रष्टाचार नाका, आमकां मिशन कमिशन नाका. लोक मागणी करता की हे नाका आणि ते तुम्ही लोकांच्या तकलेर मारतात. हो प्रस्ताव
हे कॅनॅबिस कल्टिवेशन हो प्रोजेक्ट हे तुमचो प्रपोजल ही मागणी कोणाची हेचेर क्लॅरिटी दिवची. आणि परतून एकदा की मुखेलमंत्र्यान सोदून काढचे की याच्या मंत्रिमंडळान कोण कोण एजंट आसात, याच्या सरकारान कोण कोण मनीस आसा ज्यांच्यानी हे उगम व स्त्रोत ही सुरुवात केल्या, खंयसून सुरू जाली, याच्या फाटल्यान तो क्रोनी कॅपिटलिस्ट कोण आसा हे लोकांक सांगचे. जर तुमचे सरकार पारदर्शी आसा, ट्रान्सपरंट आसा, जाल्यार तुम्ही ट्रान्सपरंट जावपाची गरज आसा. मुखेलमंत्र्यान पुराय स्पष्टतायेन गोंयच्या जनतेक सांगून दिवचे की हेचेर क्लॅरिटी दिवची की बाबा हेची उगम खंय जाली, सुरवात खंय जाली, कोण इन्वॉल्ड आसा, कोणाक जाय. आणि मुखेलमंत्र्यान स्वताचे निर्णय जाहीर करचो की मुखेलमंत्र्याक हे कल्टिवेशन जाय काय नाका. शेवटाक मुखेलमंत्री व गोंयचो मुखेलमंत्री व गोंयचो वडील तेणे एक डायरेक्शन दिवपाक जाय. पण आयज डायरेक्शन गोंयच्या लोकांक आणि गोंयांक जे डायरेक्शन मेळटा ते डायरेक्शन गोंया खातीर मारक आसा आणि आमी तेचो खर उतरांनी विरोध करता, आमी तेचो निषेध करता आणि मागणी करता की मुखेलमंत्र्यान ताबडतोब हे प्रपोजल काढून डस्टबिनान घालचे, कायमची बंदी घालची. लोकांच्या कानात तेल घालपाचो प्रयत्न करचो न्हू, लोकांच्या दोळ्यांक उदक लावपाचो प्रयत्न करचो न्हू. कित्याक थोड्या दिसांनी म्युनिसिपालिटी इलेक्शन येतले. हो प्रस्ताव जो आसा स्थगीत दवरूंक शकता मुखेलमंत्री आणि म्युनिसिपालिटी इलेक्शन जाल्या उपरांत परतून एकदा भायर काडूंक शकता. त्याच खातीर आमी मागणी करता की कायम स्वरूपी हो प्रपोजल ताबडतोब बंद करचो ही आमची मागणी. ना जाल्यार आमी तुमची भरड घेतले, आमी तुमचो विरोध करतले, आमी ह्या विशयाचेर गोंयच्या लोकांक, आमच्या तरणाट्यांक घेवन आंदोलन करतले. आणि शेवटाक गोंयचे मंत्री, गोंयचो सरकार म्हणटा शो मस्ट गो ऑन, शो मस्ट गो ऑन. आमी विचारता ह्या प्रकाराचो हू इज द डॉन. देव बरें सांग. ओके, तुमचे सिनियर लीडर हे टॉपिकाचेर उलयना कित्याक? हांव आतां उलयला पळय तो सिनियर लिडराच्या मार्फतूच उलयला. हांव काँग्रेस पार्टी, हांव लीडर लिस्टी पडना तेजेर मुजरत उलयतले. आमी काँग्रेस पार्टीच्या वतीन तो विशय घेतला, सिनियर लिडरूय उलयतले. जायते विषय, इम्पॉर्टंट विषय आमी घेतले, सो काँग्रेस पार्टीच्या वतीन आमी ते घेतलेले आसा. थँक्यू.